नमस्कार, राधिकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम क्रिस्पी आणि टेस्टी असे बटाटा बिस्किट तयार करणार आहोत। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपल्याला आलूचे मोठे मोठे तुकडे करून उकडायला घालायचे आहेत। आता आपण कट करून घेऊया। कट करून आपल्याला लगेच पाण्यामध्ये टाकायचे आहेत, कारण की काळी पडू नये यासाठी। अशा प्रकारे आपण मोठे मोठे बटाट्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपण उकडायला घालू। बघा, अशा प्रकारे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता आपण मॅश करून घेऊया। एकदम छान प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे, गुठळ्या राहू द्यायच्या नाही यामध्ये, कारण नंतर याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। बघा, अशा प्रकारे मी सर्व बटाटे मॅश करून घेतलेले आहेत। मोठ्या मोठ्या आकाराचे 4 बटाटे घेतले होते। तर या ठिकाणी आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ लागणार आहे। त्यानंतर 2 चमचे चिली फ्लेक्स, चाट मसाला 2 चमचे आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। आणि याचा आपल्याला चांगल्या प्रकारे डो बनवून घ्यायचा आहे। बघा, अशा प्रकारे उंडा मळून घेतलेला आहे। आता तेलाचा हात घेऊन परत उंडा थोडासा मळून घ्यायचा आहे। बघा, अशा प्रकारे आपला परफेक्ट डो तयार झालेला आहे। आता आपण पोळ्या लाटायला घेऊया। आता आपण कढईमध्ये तळण्यासाठी तेल टाकून घेऊया। आता आपण पोळी लाटून घेऊया। पोळीपाटाला थोडंसं तेल लावलेलं आहे। आपल्याला जाडसरच पोळी ठेवायची आहे। एवढी जाडसर आपल्याला पोळी तयार करायची आहे। अशा प्रकारे माझ्याकडे साचा आहे। या साच्याच्या साहाय्याने आपल्याला बिस्किट तयार करून घ्यायचे आहेत। बघू शकता, एकदम छान आले आहे। तुमच्याकडे जो साचा असेल तो साचा वापरला तरी चालेल। बघा, आता सर्व पोळ्या लाटून आपल्याला अशा प्रकारे बिस्किट तयार करून घ्यायचे आहेत। आता आपण तळायला घेऊया। तेल तापलेलं आहे। आता आपण एक एक बिस्किट यामध्ये सोडून घेऊया। बघा, अशा प्रकारे आपले हार्ट शेप मध्ये बिस्किट तयार झालेले आहे। आता आपण सर्व बिस्किट अशाच प्रकारे तळून घेऊया। एवढा ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला
तळून घ्यायचे आहेत बिस्किट आणि नंतर लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहेत। बघू शकता एकदम छान आपले बिस्किट तयार झालेले आहेत। बघा एकदम कुरकुरीत असे आपले बटाटा बिस्किट तयार झालेले आहेत। एकदम सोपी आणि जबरदस्त अशी ही रेसिपी आहे। अगदी कमी वेळात तयार होणारी आणि लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत आवडणारी ही रेसिपी आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। आपले क्रिस्पी असे बटाटा बिस्किट तयार झालेले आहेत। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।